त्यांच्या सभागृहामध्ये, परंतु मुख्यमंत्री त्यांचा सभागृह नेता असल्यामुळं कदाचित वरची जबाबदारी ते त्यांच्याकडे दिली असेल. सर, नये विधानसभा माहिती घ्यायला आम्हाला रस आहे असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात. मनसे पक्षाला माहिती घेण्यासाठी आम्हाला रस आहे असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात. मग आहे ना, आम्हाला पहिलाही रस होता, आताही रस आहे. त्यांनी आमच्याबरोबर हा प्रेम असला पाहिजे. ज्या ठिकाणी तुम्हाला खटकतंय त्या ठिकाणी चर्चेला आलं पाहिजे. या सर्व गोष्टी या चर्चेनुसार सुटतात, म्हणून मनसेने बरोबर यायला काही हरकत नाही. आयकर विभागाने राजीनामा त्यांना थांबवलं गेलं. पुन्हा बॅलेट पेपरवरती मतदान करण्यापासून आता म्हणतात की मी माझ्या आमदारकीचा राजीनामा दिलं तर त्यांना काय आश्चर्य नाही आहे. दुसऱ्यांदा पुन्हा एकदा निवडणूक घेता येईल, म्हणून त्यांना त्यांचं मत त्यांनी व्यक्त करतायत. त्याच्याबद्दल आम्ही कोणतीही कॉमेंट्स करणार नाही. त्यांना बाकीचे सर्व पर्याय उपलब्ध आहेत, त्यांनी कोणता पर्याय निवडायचा हे जाणकार ठरवतो. सर, नए विधायकों ने बहिष्कार डाला है. शपथ घेना ही पडेगी. चला हे क्या पूरा होना चाहिए बटा अरे ये ऐसी चीज नहीं होनी चाहिए. राज्य घटना का किताब लेके चलते हो और यहाँ शपथ नहीं लेते. तुमको सब पर्याय उपलब्ध है ना. बाबा साहब आम्बेडकर की जो घटना है वो ये बताती है, अगर आपने को एक आधा फैसला अगर मान्य नहीं है तो उसके लिए न्यायालय के दरवाजे खुले. और राज्य घटना के तहत आज उन्होंने शपथ लेना जरूरी था. शायद कल तक वो लेंगे, नहीं लेंगे तो उनका सदस्यत्व माना नहीं जाएगा, उनको सभागृह में एंट्री नहीं मिलेगी. राहुल गांधी भी वायनाड से आ रहे हैं मुंबई में मतदान के लिए हमारे पार्टी में. वो पता नहीं किस लिए आ रहे हैं, लेकिन वो उनके पार्टी का अंदरूनी बात है. हम उसके ऊपर कोई कॉमेंट्स नहीं करेंगे. मार्केटवाडीमध्ये शरद पवार जाणार आहेत, राहुल गांधी जाणार आहेत असं समजतंय. मार्केटवाडीमध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या मार्केटवाडीमध्ये ज्या ठिकाणी बॅलेटवरती पेपर मतदान घ्यावं या ठिकाणी त्या प्रकारे आंदोलन झालं. हे सर्व त्यांनी करतात. हे सर्व जे करतायत ना, ही फक्त नौटंकी आहे. लोकांचा आपल्याकडचा पराभवाचे कारण सांगण्यापेक्षा असे कार्यक्रम आयोजित करून त्यांना एक आपण वेगळं काहीतरी करतो असं दाखवायचा प्रयत्न आहे. असं जर करायचं असेल तर 5 वर्ष त्यांना सर्व मतदारसंघामध्ये फक्त फिरावं लागेल. ज्या प्रकारे विरोधकांनी बहिष्कार घातला शपथविधीवरती काय नियम काय सांगतो सर? नियम काय सांगतो? शपथविधीवरती विरोधकांनी बहिष्कार घातला, नियम काय सांगतो? नियमानुसार 2 दिवसाचा हा कालावधी शपथविधीसाठी दिलेला आहे. परंतु जर 2 दिवसामध्ये कोणत्याही कारणास्तव जर सदस्यांनी शपथ घेतली नाही तर नंतर त्यांना विधानसभा अध्यक्षाच्या दालनामध्ये जाऊन शपथ घेता येते आणि हा कालावधी कितीही असू शकतो. म्हणून विरोधकांनी आज जी काय स्टंटबाजी केलेली त्यांना माहिती आहे की आपण शपथ 8 दिवसांतर जरी घेतली परंतु ती सभागृहात होणार नाही तर ते विधानसभेच्या अध्यक्षाच्या दालनात होणार आहे. म्हणून एक नौटंकी आज त्यांनी केली. आम्ही घटना मानतो असे म्हणणाऱ्यांनी आज घटनेचा पायमल्ली केलेली. सर्वांसमोर शपथ घेण्यापेक्षा विधानसभेच्या अध्यक्षाच्या दालनातच ते शपथ घेतील असं एकंदरीत दिसतंय. म्हणून जे राज्यघटना मानत नाही, जी लोकशाही मानत नाही, त्यांचा तर खऱ्या अर्थानं धिक्कार केला पाहिजे. थँक्यू सर. अरे